नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण रिसर्च प्रोसेस हे जे चौथं युनिट आहे त्याबद्दल माहिती पाहत आहोत. आपण आतापर्यंत 5 स्टेप्सबद्दल माहिती पाहिलेली आहे. पहिली जी स्टेप्स आहे ती फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम या संदर्भात माहिती देते. दुसरा जो स्टेप आहे एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्व्हे याबद्दल माहिती बघितली. त्यानंतर आहे डेव्हलपिंग ऑफ द वर्किंग हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि हायपोथेसिस तयार करताना कोणत्या प्रकारे आपण डेटा कलेक्ट केला पाहिजे किंवा माहिती कोणाकडून घेतली पाहिजे हायपोथेसिसमधल्या व्हॅरिएबलचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि अधिक चांगल्या प्रकारे रिलायबल अशा स्वरूपाचा हायपोथेसिस तयार होण्यासाठी. नंतर आपण बघितलं रिसर्च डिझाईन. तर वेगवेगळ्या प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि डायग्नोस्टिक रिसर्च याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे रिसर्च डिझाईन वापरतात त्याबद्दलची माहिती बघितली. नंतर सॅम्पलिंग डिझाईन ही 5वी स्टेप आपण बघितलेली आहे, की सॅम्पल म्हणजे काय, पॉप्युलेशन म्हणजे काय, युनिव्हर्स म्हणजे काय, सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय आणि सॅम्पलिंग स्टेप जे आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग अँड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग यासुद्धा बघितले. आणि अनेक प्रकारचे सॅम्पलिंग, डेलिब्रेट सॅम्पलिंग, सिंपल रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग म्हणजे काय याबद्दलची माहिती आपण सॅम्पलिंगचे प्रकारांबद्दल सुद्धा माहिती पाहिली. आता 6वी जी स्टेप्स आहे ती कलेक्टिंग द डाटा. आता म्हणजे आपण सॅम्पलपर्यंत आलेलो आहे. सॅम्पल डिराईव्ह केले. सॅम्पलिंग टेक्निक किंवा सॅम्पलिंग डिझाईन वापरून आपण सॅम्पल डिझाईन केलेलं आहे. आपलं रिसर्च डिझाईन फायनल झालेलं आहे. आता आपल्याला ॲक्च्युअली डेटा कलेक्शन करायचं आहे. आता डेटा कलेक्शनच्या स्वतःच्या काही टेक्निक्स आहे. कारण डेटा कलेक्शन करण्याअगोदर आता सॅम्पल तयार झालेले आहे, पण या सॅम्पलवर आपल्याला कोणत्या प्रकारचा डेटा कलेक्ट करायचा आहे, कशा प्रकारच्या डेटा कलेक्शन टेक्निक्स वापरायचे आहे, हे फायनल करावं लागेल आणि म्हणून ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. इन डीलिंग विथ द रिअल लाईफ प्रॉब्लेम इट इज ऑफन फाउंडेड दॅट डेटा ॲट हँड are inadequate and hence it becomes necessary to collect data that are appropriate. There are several ways of collecting the appropriate data which differ considerably in context of money, cost, time and other responses at the disposal of the researcher. म्हणजे रिअल लाईफमध्ये किंवा प्रत्यक्ष आपण जेव्हा डेटा कलेक्ट करतो तेव्हा डेटा टेक्निक्स वापरणं खूप गरजेचं आहे. योग्य डेटा टेक्निक्स जर वापरली तरच आपलं सॅम्पल चांगल्या सॅम्पलमधून जो डेटा मिळणार आहे, आपल्या एक्सपेरिमेंट साठी जो ॲनालिसिससाठी जो डेटा लागतो तो रिलायबल असला पाहिजे, व्हॅलिड असला पाहिजे, कन्सिस्टंट असला पाहिजे, रिअल असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला डेटा टेक्निक्स, योग्य प्रकारची डेटा टेक्निक्स वापरावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट तर कॉस्ट इफेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे आपण अशा टेक्निक्स वापरल्या पाहिजे डेटा कलेक्शनच्या की ज्याच्याकरून ज्यामुळे आपल्याला डेटा कमी कॉस्टमध्ये. मी तुम्हाला सांगितलं डेटा कलेक्शन हॅज 2 टाइप ऑफ कॉस्ट. वन इज कलेक्शनसाठी डेटा कलेक्शनसाठी कॉस्ट लागते आणि डेटा ॲनालिसिससाठी प्रोसेसिंगसाठी कॉस्ट लागते. म्हणून कॉस्ट हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. टाईम रिक्वायर्ड टू कलेक्ट द डेटा शुड बी मिनिमम. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण डेटा टेक्निक्स वापरल्या पाहिजे. प्रायमरी डेटा कॅन बी कलेक्टेड आयदर थ्रू एक्सपेरिमेंट ऑर थ्रू सर्वे. इफ द रिसर्चर conducts an experiment, he observes some quantity measurements or the data with the help of which he examines the truth content of the in his hypothesis. But in case of a survey, data can be collected by any one or मोर ऑफ द फॉलोइंग वेज. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की जर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे तर निश्चितपणे आपण एक्सपेरिमेंट एक्झिक्यूट करतो आणि काही ज्या क्वांटिटी आहे ज्याला आपल्याला मेजरमेंट्स आहे, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट्स ते आपण ऑब्झर्व करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कॉफी आणि स्लीपचं उदाहरण सांगितलं. कॉफी देऊन बघितली, त्याचं प्रमाण व्हॅरी केलं आणि आपण झोपेचं ऑब्झर्वेशन केलं. अशा प्रकारे सिंपल डेटा आहे. त्यानंतर गुलाबाची फुलं, एका जातीची फुलं आपण वेगवेगळ्या प्लॉट्समध्ये दिले, त्याला एक प्रकारचं खत दिलं आणि त्याच्या बहरण्याचं ऑब्झर्वेशन केलं. म्हणजे अशा प्रकारे एक्सपेरिमेंट डेटामध्ये आपण बहरण्याचं मेजरमेंट करतो की गुलाबाचं फूल किती बहरतं किंवा झोपेचं जो डिपेंडंट व्हॅरिएबल असतो त्याचं मेजरमेंट करतो. आणि अशा प्रकारे
मेजरमेंट केल्यामुळे एक्सपेरिमेंटमध्ये सिंपल असतं, की आपल्याला फक्त एका व्हेरिएबलवर ऑब्झर्व्ह करायचं आहे, की त्या व्हेरिएबलमध्ये कोणता बदल होतो. पण देअर आर सम सोशल स्टडीज. जसं मी तुम्हाला सांगितलं, की वर्कर्सचा सर्व्हे करायचा आहे. तर वर्कर्सचा सर्व्हे करताना आपल्याला तो रिअल लाईफ सर्व्हे झाला आणि रिअल लाईफ सर्व्हे करताना आपल्याला काही डेटा डेटा कलेक्शन टेक्निक वापराव्या लागतात. त्यातली पहिली डेटा कलेक्शन टेक्निक आहे बाय ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन करून आपण डेटा कलेक्ट करत असतो. आता धिस मेथड इम्प्लाइज द कलेक्शन ऑफ द इन्फॉर्मेशन बाय वेज ऑफ इन्व्हेस्टिगेटर्स ओन ऑब्झर्वेशन विदाउट इंटरव्ह्यूइंग द रिस्पॉन्डंट. हे महत्वाचं आहे. विदाउट इंटरव्ह्यूइंग द, मग त्याला कोणत्याही प्रकारे न कळता किंवा त्याला कोणत्याही प्रकारे जाणीव न होता आपल्याला त्याच्या ऑब्झर्वेशनकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्यामध्ये होणारे जे बदल आहे, मग ते एक्सपेरिमेंटल युनिटमध्ये असो किंवा कंट्रोल ग्रुपमध्ये असो, ते ऑब्झर्वेशनद्वारे त्याची नोंद करायची आहे. उदाहरणार्थ एखादी प्लेवे मेथड जर आपण वापरली विद्यार्थ्यांसाठी, तर प्लेवे मेथडमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांमध्ये होणारे ऑब्झर्वेशन चेक करावे लागतात. विदाऊट अंडरस्टँडिंग की आपण विद्यार्थ्यांना ऑब्झर्व्ह करत आहोत, अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन न करता आपण हे केलं. किंवा वर्कर्सच्या बाबतीमध्ये आपण त्यांना सॅलरी इन्क्रिमेंट देऊन पाहिल्यानंतर वर्कर्सच्या कामावर काय परिणाम होतो याचं ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला त्या पद्धतीने रिस्पॉन्स करेल. यात कोणत्याही प्रकारे आपण वर्कर्सला ऑब्झर्व्ह करत आहोत याची जाणीव वर्कर्सला होता कामा नये. तर अशा प्रकारे ऑब्झर्वेशन मेथडमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्या बिहेवियरमध्ये काय चेंज होतो याबद्दलची माहिती करता येते. पण धिस मेथड इज नो डाऊट अन एक्सपेन्सिव्ह मेथड अँड द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय धिस मेथड इज व्हेरी लिमिटेड. निश्चितपणे आपण केवळ बाह्य ऑब्झर्वेशन करणार आहोत. त्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारणार नाहीये सॅम्पलला, आणि त्यामुळे यातून येणारी इन्फॉर्मेशन ही खूप मर्यादित स्वरूपाची असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. जर लार्ज नंबर ऑफ डाटा असेल किंवा सॅम्पल असेल, तर ऑब्झर्वेशन टेक्निक्स आपल्याला करणं शक्य देखील होत नाही. इट इज नॉट सुटेबल फॉर द इन्क्वायरीज विच आर ऑन अ लार्ज स्केल. नंतरची जी टेक्निक्स आहे, आता फर्स्ट आपण बघितले ऑब्झर्वेशन टेक्निक. सेकंड डेटा कलेक्शन टेक्निक आहे सर जनरली सोशल सायन्सेस, म्हणजे थ्रू पर्सनल इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू घेताना दोन प्रकारचे, स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारणार आहोत त्याची माहिती इंटरव्ह्यू घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दिली जाते. त्याप्रमाणे तो इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूवी अँड इंटरव्ह्यूअर दोन्ही प्रकारे चे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. इंटरव्ह्यू घेताना जनरली इंटरव्ह्यू घेणारा जो असतो त्याला प्रॉपर ट्रेनिंगची आवश्यकता असते. माहिती कशी त्या इंटरव्ह्यूईकडून काढून घ्यायची आहे त्याबद्दलची माहिती इंटरव्ह्यूअरला असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अनस्ट्रक्चर्ड डाटामध्ये अनेक प्रकारे इंटरव्ह्यू देणारा हा इंटरव्ह्यू घेणाऱ्याला काही प्रश्न विचारू शकतो. अशा प्रकारचे क्रॉस क्वेश्चनिंग सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये तरतूद ही अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूमध्ये असते. पण स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूमध्ये एका सिक्वेन्सने जी प्रश्नावली तयार केलेली असते इंटरव्ह्यूची, त्याप्रमाणे इंटरव्ह्यू देणाऱ्याकडून माहिती काढून घेत असतो. पुढची जी डेटा कलेक्शन टेक्निक आहे थ्रू टेलिफोन इंटरव्ह्यू. ही मेथड मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जात नाही, परंतु टेलिफोनद्वारे काही माहिती घेतली जाते. जनरली इंडस्ट्रियल सर्वे जे असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या टेलिफोन इंटरव्ह्यूद्वारे ती माहिती कलेक्ट केली जाते, सर्वे केला जातो. कारण त्यामध्ये कमी टायमामध्ये आपल्याला ते सर्वे कंप्लीट करायचा असतो. त्या दृष्टिकोनातून आपण टेलिफोन इंटरव्ह्यू घेत असतो. आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारच्या बँका आणि स्कीम देणारे जे काही विविध लोक असतात ते देखील कस्टमरचा इंटरव्ह्यू टेलिफोनिक पद्धतीने घेत असतात. सॅटिस्फॅक्शन सर्वे आपण पाहतो की काही टेलिफोनद्वारे आपल्याला मिळालेली माहिती कशा प्रकारे युजफुल आहे तो सर्वे केला जातो. तर अशा प्रकारे थ्रू टेलिफोन इंटरव्ह्यू कमी वेळेमध्ये आणि फास्ट अशा स्वरूपामध्ये
डेटा कलेक्शन केला जातो बाय मेलिंग ए क्वेश्चनेअर. सोशल सायन्समध्ये मोठ्या प्रमाणात आता क्वेश्चनेअर मेल करून पाठवले जातात. मेल केलेली क्वेश्चन मध्ये प्रत्येक जे क्वेश्चनेअर असतं ते क्वेश्चनेअर भरून पुन्हा रिटर्न रिसर्चरला पाठवायचे असतात. तर अशा प्रकारे कमी वेळेमध्ये लार्जर स्केलवर आपल्याला सॅम्पल घेता येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, परंतु यामध्ये जर क्वेश्चनेअर योग्य प्रकारे नसेल तर डेटा कलेक्शन ही चुकीच्या पद्धतीने होईल. म्हणून क्वेश्चनेअर सेंड करण्याअगोदर, ॲक्चुअल डेटा कलेक्शन करण्याअगोदर या क्वेश्चनेअरच्या रिलायबिलिटी संदर्भात पायलट स्टडी केला जातो. थ्रू शेड्यूल. शेड्यूल म्हणजे काय? अंडर धिस मेथड द इन्युमरेटर्स आर अपॉइंटेड अँड गिव्हिंग ट्रेनिंग. तुम्ही शेड्यूल्स पाहिलेले आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला काही लोक आपल्याकडून फॉर्म भरून घेतात आणि त्यांना ते शेड्यूल दिलेले असतं, माहिती गोळा करतात आणि ती माहिती फॉर एक्झाम्पल लोकसंख्येचं पॉप्युलेशनची माहिती गोळा करतात. त्यावेळेस ते ठरलेलं असतं की जे शिक्षक असतात ते शिक्षकांना कोणती माहिती घ्यायची, त्याचा टेबल तयार असतो, त्याप्रमाणे ते प्रश्न विचारतात आणि माहिती भरतात. यात इन्युमरेटर्स आर अपॉइंटेड अँड दे आर ट्रेन फॉर दॅट. कोणता डेटा भरायचा आहे, कसा भरायचा आहे याबद्दलचं ट्रेन केलं जाते, कोणते प्रश्न विचारायचे आहे. अशा प्रकारे ती लोकं सॅम्पल जे ॲटम्स आहे किंवा मेंबर्स आहे, सॅम्पल फ्रेममधले जे मेंबर्स आहे त्यांच्याकडे जाऊन डेटा कलेक्ट करतात. तर अशा प्रकारे थ्रू शेड्यूल्स अल्सो सम डेटा इज कलेक्टेड. तर एक्सपेरिमेंट मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अशा एक्सपेरिमेंट मेथडमध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह मेजरमेंटचं ऑब्झर्वेशन केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण सायन्समध्ये जनरली ते एक्सपेरिमेंटल युनिटमध्ये ते मेजरमेंट करतो. परंतु जेव्हा सोशल सायन्सचा प्रश्न येतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्टडीचा प्रश्न येतो, त्यावेळेस बाय ऑब्झर्वेशन, थ्रू पर्सनल इंटरव्ह्यू, थ्रू टेलिफोनिक इंटरव्ह्यू, बाय मेलिंग क्वेश्चनेअर्स अँड थ्रू शेड्यूल, अशा प्रकारे ऑब्झर्वेशन टेक्निक्स वापरून आपण डेटा कलेक्ट करू शकतो. ही स्टेप झाल्यानंतर 7वी स्टेप जी आहे रिसर्च प्रोसेसमधली, तर एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट. ॲक्च्युअली प्रोजेक्ट काय करायचा? एक्झिक्यूट करायचा. आता एक्झिक्यूट करायचं म्हणजे काय? द एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन रिसर्च प्रोसेस. इफ द एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट प्रोसीड ऑन करेक्ट लाईन, द डेटा to be collected would be adequate and dependable. The researcher should see that the project is executed in a systematic manner and in time. मी तुम्हाला सांगितलं ऑब्झर्वेशन टेक्निक वापरून आता आपण रिसर्च डिझाईन फायनल केलेली आहे, सॅम्पलिंग फायनल केलेली आहे, कोणत्या प्रकारे डेटा आपल्याला कलेक्ट करायचा आहे ती माहिती पण फायनल केलेली 6व्या स्टेपपर्यंत. आता प्रत्यक्ष एक्झिक्युशन केलं जातं, म्हणजे क्वेश्चनेअर पाठवल्या जातात, त्या कलेक्ट केल्या जातात किंवा इंटरव्ह्यू घेतले जातात, ते इंटरव्ह्यूचे रेकॉर्ड्स कलेक्ट केले जातात किंवा एक्सपेरिमेंट युनिटवर एक्सपेरिमेंट घेतला जातो. फॉर एक्झाम्पल टीचर आणि स्टुडंटबद्दल मी सांगितलं, तर ॲक्च्युअल रिसर्च मेथॉडॉलॉजी शिकवली जाते. काही कालावधीपर्यंत ती शिकवल्यानंतर त्याचे ऑब्झर्वेशन्स ॲसेस केले जातात किंवा ॲक्च्युअली प्लॅन्टिंग केलं जातं एका जातीच्या झाडाचं, गुलाबाच्या झाडाचं, त्याला सेंद्रिय खत दिलं जातं. दॅट इज द एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट. आणि हा एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट करेक्ट टाईमला झाला पाहिजे, करेक्ट लाईननी, योग्य त्या प्रमाणात झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिस्टमॅटिक मॅनरमध्ये तो व्हायला पाहिजे. जे प्लॉट्स ठरलेले, पर्टिक्युलरली एक्सपेरिमेंटल युनिटवर जेव्हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला जातो त्यावेळेस खूप काळजी घ्यायची असते की सर्वांचं वातावरण स्थिर असलं पाहिजे. बाकीच्या ज्या एक्सपेरिमेंटल युनिटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या स्थिर असल्या पाहिजे. व्हॅरिएबल ज्याला आपण एक्स्ट्रोजिनियस व्हॅरिएबल आहे ते कंट्रोलमध्ये ठेवता आले पाहिजे. तर अशा प्रकारे एक्झिक्यूट करत असताना ह्या सगळ्या ज्या एक्स्ट्रोजिनियस व्हॅरिएबल आहे त्याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. याला म्हटलेलं आहे सिस्टमॅटिक मॅनरमध्ये प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणं. If the survey is to be conducted by means the structured questionnaire, the data can be readily machine processed. In such a situation, questions as well as the possible answers may be coded. आता फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी सांगितलेलं आहे क्वेश्चनेअर असेल, तर क्वेश्चनेअरमध्ये क्वेश्चन्स स्ट्रक्चर्ड क्वेश्चन असतात, फिक्स्ड क्वेश्चन असतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्रत्येकाला वेगवेगळे क्वेश्चन देऊन चालणार नाही. स्ट्रक्चर्ड क्वेश्चन असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या क्वेश्चनचे डिझायरेबल अँसर्स पण रेडी पाहिजे, म्हणजे ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो, MCQ टाईप क्वेश्चन म्हणतो. तर ते
MCQ टाइप क्वेश्चन्स असले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला डेटा मशीन प्रोसेस्ड होईल. म्हणजे एकाच प्रकारचा म्हणजे एका प्रश्नाचं ठराविक उत्तर आपल्याला सगळ्या मेंबर्सकडून मिळेल. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इफ द डाटा आर टू बी कलेक्टेड थ्रू द इंटरव्ह्यूज, अरेंजमेंट शुड बी मेड इन अ प्रॉपर सिलेक्शन अँड ट्रेनिंग ऑफ द इंटरव्ह्यूअर्स. सगळ्यात महत्त्वाचे आता इंटरव्ह्यू घेत असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा सेटअप तयार करावा लागेल. कोणत्या वातावरणामध्ये कशाप्रकारे तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे, किती वेळ इंटरव्ह्यू घेणार आहे, इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं आणि इंटरव्ह्यू देणाऱ्याचं ट्रेनिंग जनरल इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं ट्रेनिंग आपल्याला देणं गरजेचं आहे. ट्रेनिंग मॅन्युअल त्यासाठी तुम्हाला तयार केलं पाहिजे. त्यानंतर ऑकेजनली फील्ड चेक शुड बी देअर म्हणजे आपण फील्ड चेक करून आपण तयार केलेला डेटा हा योग्य आहे की नाही, रिलायबल आहे की नाही, डाटा कलेक्ट करणारा सिन्सिअरली डाटा कलेक्ट करतो की नाही हे देखील बघितलं पाहिजे ना. केअरफुल वॉच शुड बी केप्ट इन फॉर अनएंटिसिपेटेड फॅक्टर इन order to keep the survey as much realistic as possible. In other words, means that the steps should be taken to ensure that the survey is under statistical control. सर्वे असो किंवा एक्सपेरिमेंटल डिझाईन असो ते स्टॅटिस्टिकल कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय की जे एक्झिक्युशन आहे त्या एक्झिक्युशनमध्ये जर सर्वे असेल किंवा क्वेश्चनेअर असेल तर ती स्ट्रक्चर स्वरूपात असावी. जर एक्सपेरिमेंट असेल तर एक्स्ट्रोजेनियस फॅक्टर कंट्रोल ठेवून आपण योग्य त्या प्रकारे एक्सपेरिमेंट केला पाहिजे. तर याला म्हणायचं एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट. नंतर आहे ॲनालिसिस ऑफ डाटा. ॲनालिसिस ऑफ डाटा ही एक महत्त्वाची स्टेप्स आहे, कारण आता डेटा कलेक्ट झालेला आहे. एक्झिक्युशन केलं म्हणजे आपल्याकडे डेटा आला. आता तो डेटा जो असतो तो डेटा आपल्याला ॲनालिसिससाठी रेडी करायचं आहे. मग त्यासाठी काही प्रोसेस करावी लागते. फॉर एक्झाम्पल कोडिंग. कोडिंग इज फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट. मग कोडिंग म्हणजे काय की आलेला जो डेटा आहे तो स्टॅटिस्टिकली काउंट करायचा आहे. त्याला कॅटेगराईज करायचं आहे. कॅटेगराईज केल्यानंतर तो स्टॅटिस्टिकली काउंट करायचा आहे. स्टॅटिस्टिकल काउंट केल्यानंतर तो टॅब्युलेटर फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कलेक्ट करायचं आहे. आलेला डेटा क्वेश्चनरी 10 पानी 15 पानी असते, पण त्याला त्या क्वेश्चनरला लिटरेचर स्वरूपामध्ये काही व्हॅल्यू नाही आहे. म्हणून आलेला जो डेटा आहे तो पहिल्यांदा कोडिंग करायचा म्हणजे त्याचं डिस्क्रीट कॅटेगरी म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हेरिएबल्स आर डिफरंट टाईप ऑफ व्हेरिएबल्स, डिस्क्रीट व्हेरिएबल अँड व्हॉट वी कॉल इट पूर्णांकामध्ये म्हणजे ज्याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल अँड डिस्क्रीट व्हेरिएबल. तर हे जे व्हेरिएबलचे प्रकार आहे त्याप्रमाणे टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये टेबल तयार होतो आणि टेबल तयार झाला की तो मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशनसाठी रेडी होतो. म्हणजे कोडिंग केल्यानंतर त्याचं एडिटिंग करणं गरजेचं आहे. एडिटिंग केल्यानंतर त्याचं टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये त्याला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. एकदा तो टॅब्युलेट फॉर्मॅटमध्ये तयार झाला तर त्याच्यावर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणं हे सोपं आहे. जर डाटा लार्ज स्केलवर असेल तर तो त्याचं टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये कम्प्युटराइज प्रोसेसिंग जर केलं तर मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल इन्फरन्सेस किंवा ॲप्लिकेशन ऑफ टेस्ट डिफरंट काइंड ऑफ टेस्ट करणं हे जास्त सोयीस्कर होईल. नंतर आहे Analysis work after tabulation is generally based on the computation of various percentage, coefficient etc. म्हणजे बऱ्याच वेळेस पर्सेंटेज काढतो, कोइफिशियंट काढतो, मीन काढतो. त्यानंतर आपण वेगवेगळ्या टेस्ट वापरतो. आता माझ्या प्रोजेक्टमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर वापरतो. आलेला डेटा जो आहे म्हणजे ऑथर रिलेटेड डेटा असेल तर मग ऑथर रिलेटेड इंडेक्स असतात. एच इंडेक्स काय आहे, जी इंडेक्स काय आहे, आय इंडेक्स काय आहे, ज्याला आपण इम्पॅक्ट फॅक्टर इंडेक्स म्हणतो. तर ते आम्ही वापरलेले आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा जर काही डेटा असेल, जर्नल लेवलचा काही डेटा असेल, जर्नल लेवलला जर्नल इम्पॅक्ट फॅक्टर वापरलेले आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर वापरून यालाच आपण स्टॅटिस्टिकल टेक्निक्स वापरून तो डेटा ॲनालिसिस करतो. त्यानंतर तो डेटा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून काही इन्फरन्सेस म्हणजे काही माहिती मिळते आणि ती माहिती आपण तिथं इंटरप्रिट डेटा माहिती मिळते. ती माहिती आपल्याला रिलायबल आहे की नाही ती चेक करतो. नंतर आहे
पुढची स्टेप्स हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस टेस्टिंग मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ठिकाणी येईलच असे नाही. तर हायपोथेसिस टेस्टिंग म्हणजे काय, की जो डेटा कलेक्ट केलेला आहे, तो डेटा एका फॉर्मॅटमध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये वापरल्यानंतर काही थिअरीज असतात. त्या थिअरीज सिद्ध करून आपण किंवा हायपोथेसिस असतात, त्या हायपोथेसिसचे रिलेशन चेक केले जातात. आता हे रिलेशन चेक करताना म्हणजे जसं मी सांगितलं कॉफीचं प्रमाण वाढल्यानंतर झोप घटते. आता हे जे निगेटिव्ह हायपोथेसिस आहे, निगेटिव्ह कोरिलेशन आहे, ते चेक करण्यासाठी काय स्क्वेअर टेस्ट आहे, टी टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, याला गुडनेस टू फिट टेस्ट असं म्हणतात. त्या टेस्ट आपल्याला ह्या स्टॅटिस्टिकल टेस्ट आहे, ह्या ज्या स्टॅटिस्टिशियनने तयार केलेल्या हायपोथेसिस टेस्टिंगसाठी त्या टेस्ट करून पाहिल्या जातात आणि मग आलेले जे रिलेशन्स आहे ते आपला हायपोथेसिस रिजेक्ट झालेलं आहे की रिजेक्ट झालेलं नाही हे पाहिलं जातं. म्हणजे आलेले जे इन्फरन्सेस आहे हा ॲक्सिडेंटल आहे, म्हणजे ॲक्सिडेंटल आहे की रिअल आहे हे चेक केलं जातं. म्हणजे जो रिलेशनशिप आहे ते रिलेशन काय म्हणतात त्याला, अपघाताने झालेले आहे, ॲक्सिडेंटल झालेले आहे किंवा ज्याला आपण मॅटर ऑफ चान्समुळं ते झालेले आहे की इट इज अ रिअल वन. तर हे देखील चेक करण्यासाठी आपल्याला गुडनेस टू फिट टेस्ट वापराव्या लागतात. म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये सुद्धा आपल्याला काय स्क्वेअर टेस्ट, टी टेस्ट, एफ टेस्ट, केएस टेस्ट नावाचं एक टेस्ट आहे. तर अशा प्रकारच्या टेस्ट वापराव्या लागतात आणि त्यातून आपल्याला हायपोथेसिस ॲक्सेप्ट झालं की रिजेक्ट झालं याची माहिती कळते. हा 9वा पायरी आहे. 10वी आहे जनरलायझेशन्स अँड इंटरप्रिटेशन. आलेले जे काय इन्फरन्सेस आहे किंवा आलेले जे काही आउटपुट आहे, ते आउटपुट आपल्याला इंटरप्रिट करावे लागतात, सविस्तरपणे मांडावे लागतात आणि त्याची आणि ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवलेले ऑब्जेक्टिव्हज किंवा त्याचे आणि हायपोथेसिसमध्ये काय रिलेशन आहे, ते आपल्याला फायनलाइज करावं लागतं. तर हा इंटरप्रिटेशनचा एक स्वतंत्र चॅप्टर हा लिहिला जातो. आणि शेवटी आहे प्रिपरेशन ऑफ थिसिस. आपल्याला थिसिस चा रिपोर्ट तयार करायचा, प्रिपरेशन ऑफ द रिपोर्ट ऑफ द थिसिस. जर तुम्ही पी-एच-डी करत असाल तर तुम्हाला थिसिस लिहावा लागतो. जर तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला काम करत असाल तर तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो, प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करावा लागतो. जर तुम्ही जर्नलमध्ये काही आपला रिसर्च पाठवणार असेल तर तुम्ही आर्टिकल्स स्वरूपामध्ये तो प्रेझेंट करावा लागतो. जेव्हा थिसिस तयार केलं जातं तर थिसिसचं लेआउट फिक्स असतं. त्याच्यामध्ये 3 भाग पडतात. प्रिलिमिनरी पेजेस, द मेन टेक्स्ट अँड द एंड मॅटर. जनरली हा थिसिसचा फॉर्मॅट जो आहे तोच प्रोजेक्टला आपण वापरलेला असतो. तर त्या मध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शन असतं, नंतर लिटरेचर रिव्ह्यू असतो, नंतर जे स्टेजेस आपण पाहिलेले आहे त्या प्रत्येक स्टेजेसवर आपल्याला एक स्वतंत्र चॅप्टर लिहावा लागतो. प्रिलिमिनरी पेजेसमध्ये साधारणतः प्रिलिमिनरी पेजेसमध्ये टायटल असतं, त्याच्यानंतर ॲक्नॉलेजमेंट असतं, त्यानंतर तुमचे टेबल्स असतात, नंतर ग्राफ्स असतात, ॲब्रिव्हेशन्स असतात आणि नंतर सुरुवात होते इंट्रोडक्शननी, जो चॅप्टर पहिला असतो. इंट्रोडक्शन झाल्यानंतर दुसरा चॅप्टर असतो तो लिटरेचर रिव्ह्यू असतो, मेथोडॉलॉजीवर असतो, रिसर्च मेथोडॉलॉजी कोणती वापरलेली आहे. तिसरा चॅप्टर असतो तो लिटरेचर रिव्ह्यूवर असतो. चौथा चॅप्टर असतो डेटा कलेक्शन, जो आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये केलेला असतो. त्याचे टेबल्स असतात विथ ॲप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा, स्टॅटिस्टिकल टेस्ट. त्याच्यानंतर जो पुढचा चॅप्टर असतो ते ॲनालिसिस चॅप्टर असतो, ज्याला ॲनालिसिस अँड जे इन्फरन्सेस आलेले असतात त्याचं इंटरप्रिटेशन अँड कन्क्लुजन मांडलेला तो चॅप्टर असतो 5वा. आणि सगळ्यात शेवटी जे असतं ते असतं बिब्लिओग्राफीज, अपेंडिक्स, बिब्लिओग्राफी आणि लिहिलेली असते. त्याच्यानंतर इंडेक्स पण असतात. काही इंडेक्स असतात म्हणजे अल्फाबेटिकल इंडेक्स सुद्धा काही थिसिसमध्ये लिहिलेला असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये तो रिपोर्ट आपल्याला थोडक्यात द्यावा लागतो. रिपोर्ट लिहिताना काही गोष्टी आहेत. द स्टाईल ऑफ बिब्लिओग्राफी मी तुम्हाला सांगितलं, APA अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन याची स्टाईल आहे, जे सोशल सायन्समध्ये आणि लिंग्विस्टिक्स ह्युमॅनिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
पण टेक्निकल पेपर लिहिताना IEEE फॉर्मॅट आहे, शिकागो फॉर्मॅट आहे आणि काही जर्नलचे स्वतंत्र अशा प्रकारचे फॉर्मॅट आहे, जे आर्टिकल लिहिताना आपल्याला पाहावे लागतात. तर अशा प्रकारे जनरली टेक्नॉलॉजिकल थिसिस हा IEEE फॉर्मॅटमध्ये मोठ्या प्रमाणात चालतो आणि सोशल सायन्सचा रिसर्च हा APA फॉर्मॅटमध्ये, बिब्लिओग्राफिकल फॉर्मॅटमध्ये चालतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण थिसिस लिहिताना किंवा रिपोर्ट रायटिंग करताना केलं पाहिजे. दुसरी गोष्ट लिटरेचर रिव्ह्यू मध्ये जे आपण लिटरेचर अगोदरचे अर्लियर स्टडीज केलेले आहे त्यांनी कोट केले त्याचे जे रेफरन्सेस आपण कोट केलेले असतात ते कोट केलेले रेफरन्सेस प्रत्येक चॅप्टरच्या लिटरेचर रिव्ह्यूच्या शेवटी आणि बिब्लिओग्राफीमध्ये देणं आवश्यक आहे. किंवा इतर ठिकाणी आपण स्टॅटिस्टिकल टेक्निक्स वापरताना देखील काही कोट केलेले असतील तर ते कोट केलेले रेफरन्सेस आपण बिब्लिओग्राफीमध्ये लिहिणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे आणि दुसरी गोष्ट रिपोर्ट रायटिंग लिहिताना ॲम्बिग्युएटिव्ह वर्ड्स असतात ते वापरणं टाळलं पाहिजे. म्हणजे इट सीम्स टू बी, देअर मे बी असे जे शब्द असतात म्हणजे पॉसिबिलिटी दाखवणारे शब्द नाही, कारण रिसर्चमध्ये पॉसिबिलिटीला कोणत्या ठिकाणी व्हॅल्यू नाही. द स्पेसिफिक लिहिणं, प्रिसाइजली लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. क्लिअर कट व्ह्यूजमध्ये लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी रिसर्च रिपोर्ट लिहिताना डिटेलमध्ये अभ्यासल्या गेल्या पाहिजे किंवा लक्षात घेतल्या पाहिजे. तर अशा प्रकारे रिसर्च हा 7 स्टेजमधून आपण बघितलेला आहे, ज्याच्या आपण नंतर 11 पॉईंट सब पॉईंट्स केलेले आहे. त्या टोटल 7ला आपण 11 पॉईंटमध्ये कन्व्हर्ट करून ते डिटेल्स आपण बघितले. तर अशा प्रकारे रिसर्च प्रक्रिया ही एक सिस्टमॅटिक प्रक्रिया आहे. स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे. परंतु अगोदरही सांगितल्याप्रमाणे यातले काही स्टेप्स काही रिसर्च मेथडमध्ये वापरले जातात, काहीमध्ये ते कमी केले जातात. परंतु जनरली यातले बरेचसे स्टेजेस हायपोथेटिकल टेस्टिंग आणि फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस हे जर आपण सोडलं तर इतर सर्व स्टेप्स ह्या आपल्याला आहेत अशा घ्याव्या लागतात. तर एवढं यावर रिसर्च प्रक्रिया तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा करतो. थँक यू व्हेरी मच.